झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अजित चव्हाण. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आठवड्याच्या शेअर बाजारामधल्या घडामोडी, महत्त्वाची क्षेत्र आणि कंपन्यांची कामगिरी तसंच शेअर विषयक महत्त्वाची संकल्पना आम्ही या कार्यक्रमातून देत असतो. आमचे शेअर बाजार विषयक तज्ञ राजेश तांबेही आपल्याला या बुलेटिनमध्ये मार्गदर्शन करत असतात. तुम्ही तुमच्या शंका किंवा प्रश्न त्यांना थेट विचारू शकता. तेव्हा डायल करा आमचा टोल फ्री नंबर 1800221010 आणि यानंतर आपण पहिल्यांदा नजर टाकूयात सरत्या आठवड्यामधल्या शेअर बाजारातल्या महत्त्वाच्या घडामोडींवर. अमेरिकेवरती येऊ घातलेल्या फिस्कल क्लिफ संकटावरती ओबामा प्रशासनानं शेवटच्या क्षणी यशस्वी तोडगा काढल्याचा आनंद भारतातल्या शेअर बाजारानंही साजरा केला. त्यामुळे आठवड्याभरात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 339 अंशांनी वाढला. सलग 2 आठवड्यामधल्या या वाढीमुळे सेन्सेक्सनं 2 वर्षांचा उच्चांकही गाठलाय. सेवा आणि उत्पादन क्षेत्रात झालेल्या चांगल्या वाढीचा परिणामही बाजाराच्या मूडवरती झालाय. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 108 अंशांनी सुधारलाय. निफ्टीनं 6000 अंशांची पातळी पार करत गुंतवणूकदारांना मानसिक समाधान दिले. एकीकडे फिस्कल क्लिफ टळल्यानं बाजारात जल्लोष होत असतानाच याच कारणानं रुपयाच्या तुलनेत डॉलर आणखी महाग झाल्याचा काहीसा फटका बाजाराला बसतोय. फिस्कल डेफिसिट कमी करण्यासाठी डिझेलच्या दरांमध्ये मोठी वाढ आवश्यक असल्याचं बाजार विश्लेषकांना वाटतंय. मात्र राजकीय दबावामुळे सरकार हे पाऊल उचलण्याची शक्यता नसल्यानं गुंतवणूकदार सावध खरेदी करतायत. सेन्सेक्समधल्या 30 कंपन्यांपैकी 26 कंपन्या वाढीसह बंद झाल्यात. ओएनजीसी टॉप गेनर राहिली. त्याखालोखाल भेल, गेल, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज, बजाज ऑटो, विप्रो, मारुती सुझुकी या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली. मात्र सेन्सेक्सपेक्षाही स्मॉल कॅप आणि मिड कॅप इंडेक्सची कामगिरी अधिक सरस राहिली. सेन्सेक्समधली वाढ 1.74% आसपास राहिलेली असताना स्मॉल कॅपमध्ये 3.72% तर मिड कॅपमध्ये 3.12% घसघशीत वाढ बघायला मिळाली. एकूणच शेअर बाजार सध्या रिकव्हरीच्या भूमिकेत आल्याचं 2 आठवड्यांच्या या बुलिश रॅलीवरून स्पष्ट झालंय. गुंतवणूक तज्ञ एकूण तसंच मानतायत. मुंबई शेअर बाजारामध्ये एफएमसीजी सेक्टर बघता एकूण पुढच्या याचा काय नेमकं काय आहे मुंबई शेअर बाजारामध्ये एफएमसीजी सेक्टर वगळता अन्य सर्व सेक्टर्स तेजीमध्ये राहिलेत. आपण पाहतोय रिअलिटी सेक्टरमध्ये तब्बल 5.19% वाढ नोंदवली गेली. याखेरीज सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या, तेल आणि वायू, कन्झ्युमर ड्युरेबल्स, पॉवर आणि बँका या सर्व सेक्टर्समधली वाढ नोंदवली गेली. तर दर आठवड्याला शेअर बाजाराशी संबंधित महत्त्वाची आणि मूलभूत संकल्पना आम्ही आपल्याला समजावून सांगत असतो. या आठवड्यामध्ये आपण स्टॉकच्या किमतीत बदल किंवा चढउतार का आणि कसे होतात हे समजावून घेणार आहोत. स्टॉक्सच्या किमतीमधल्या चढउतारांची अगदी नेमकी आणि अचूक कारणं सांगणं शक्य नसलं तरीही काही ढोबळ कारणं सांगता येतात. त्यातलं पहिलं कारण म्हणजे स्टॉकच्या मागणी आणि पुरवठ्यातली तफावत. जर एखादा विशिष्ट स्टॉक खरेदी करण्याची इच्छा अनेकांना असेल आणि तो कमी प्रमाणात उपलब्ध असेल तर जास्त मागणी कमी पुरवठा अशी परिस्थिती निर्माण होते आणि स्टॉकची किंमत वधारते. या उलट कमी मागणी आणि जास्त पुरवठा अशा परिस्थितीत स्टॉकची किंमत घसरते. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशनच्या आधारे केलेलं कंपनीचं मूल्यांकन. कंपनीच्या स्टॉकची किंमत गुणिले कंपनीच्या स्टॉकची एकूण संख्या म्हणजेच कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन. उदाहरणार्थ एखाद्या कंपनीच्या एका स्टॉकची किंमत 100 रुपये आणि कंपनीकडे असलेल्या स्टॉकची एकूण संख्या 1 लाख असेल तर त्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन 100 गुणिले 1 लाख रुपये म्हणजे 1 कोटी इतकं असेल. मार्केट कॅपिटलायझेशन अधिक असणाऱ्या कंपनींच्या भविष्यामधल्या वाढीच्या शक्यता जास्त असतात. त्यामुळे तिच्यात गुंतवणुकीचा कल अधिक आढळून येतो आणि त्याचा कंपनीच्या स्टॉकच्या किमतीवरती परिणामही होतो. तिसरं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे कंपनी कमावत असलेला नफा किंवा फायदा. व्यवसायात अधिक काळ तग धरून राहण्यासाठी कंपनीला चांगला नफा कमावणं गरजेचं असतं. सार्वजनिक क्षेत्रातल्या आणि इतर काही कंपन्या आपल्या तिमाही अहवालात नफा जाहीर करत असतात. त्यानुसार त्या कंपन्यांच्या स्टॉकची किंमत कमी जास्त होताना दिसते. किंमत आणि फायद्यांचं गुणोत्तर इतर व्हेरिएबल्स आणि निर्देशांकांच्या आधारे देखील स्टॉकच्या किमतीतला चढ उतार शोधण्याचा अनेक जणांचा प्रयत्न असतो. स्टॉकच्या किमतीच्या चढ उताराचा साचेबद्ध फॉर्म्युला तसा कोणालाच सांगता येत नाही. त्यामुळे आपला आवाका, जोखमीचा अंदाज, पूर्वानुभव, विश्लेषण आणि तज्ञांचं मार्गदर्शन या आधारे किमतींचा साधारणतः अंदाज घेऊन गुंतवणूक करणं फायद्याचं असतं. झी 24 तास एक पाऊल पुढे.